आज दिवसभर मी फक्त चहा आणि बिस्किटच खाल्लंय। मला सुट्टी असली ना की मी खूप जास्त लेट उठते आणि मग सगळं माझं लेटच होतं, त्याच्यामुळे मस्तपैकी चहा आणि बिस्किट खायचं ठरवलं। चहा केला आणि हा कप ना माझ्या फ्रेंड्सने मला शाळेत असताना काहीतरी का कॉलेजला असताना मला गिफ्ट केला होता आणि तो माझ्याकडे अजून आहे। त्याच्यामुळे मस्तपैकी चहा बिस्किट केला आणि दिवसभर मी काहीच बनवलं नव्हतं, त्याच्यामुळे संध्याकाळी खूप जास्त भूक लागलेली लवकर। मग 5:30 का 6 वाजताच पटकन स्वयंपाक बनवायला घेतला आणि आज मस्तपैकी भरलेलं वांग करणार होते मी। त्यासाठी मसाला ऑलरेडी बनवून ठेवला होता, तो छान वांग्यामध्ये भरला आणि तेलामध्ये लसूण खोबरं टाकलं आणि हा जो मसाला आणि वांग टाकून घेतलं। त्यानंतर थोडं मीठ आणि तिखट टाकून पाणी टाकून शिजवायला ठेवलंय आणि आज मी भाकरीच करणार होते, कारण की माझं भाकरीचं पीठ संपतच नाहीये। म्हणजे मला भाकरीपेक्षा जास्त ना चपातीच आवडते, त्याच्यामुळे मी चपातीच करते आणि सकाळीच ऑलरेडी जास्त करून ठेवते, मग संध्याकाळी करायचा ताप नाही पडत। भाकरी करताना ना माझा खूप जास्त पसारा होतो आणि त्यात मी हे पाणी सांडवून ठेवलं, म्हणजे काही ना काही होतच, त्याच्यामुळे पटकन क्लीन करून घेतला आणि भात लावला पांढरा। गरमी इतकी वाढली आहे ना, त्याच्यामुळे साधं पाणी तर पिऊच वाटत नाहीये, त्यामुळे आम्ही सगळ्या बाटल्या भरून ठेवतो फ्रीजला। आज लवकरच जेवायला घेतला आणि यासोबत मी कैरीचं लोणचं बनवलं होतं। तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा।